तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। म्यानमार थायलंड हादरले 7.7 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप। मंडाले शहराजवळ होता केंद्रबिंदू, अनेक इमारती जमीनदोस्त। भारतात कोलकाता, इंफाळ आणि मेघालयात धक्के जाणवले। 5 शेजारी देशांना हादरे, बँकॉकमध्येही हाहाकार। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन गुलेला केली मारहाण। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाला नवे वळण। गुढीपाडव्याला समृद्धी महामार्ग पूर्णपणे खुला होणार। 1 एप्रिलपासून हलक्या वाहनांना ₹2.06 तर मोठ्या वाहनांना ₹6.97 टोल। वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत वाद, राजकारण करणे चुकीचे। किल्ले रायगड पाहणीवेळी चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांची अपेक्षा। प्रशांत कोरटकरवर कोर्टात वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न, शिवप्रेमींचा संताप अनावर। पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट, पक्षकारांना कोर्टाच्या प्रवेशद्वारावरच रोखले, पोलीस यंत्रणा हतबल। दंगलीसह बॉम्बस्फोटाच्या ट्विटमुळे मुंबई महानगरात हाय अलर्ट जारी। बांगलादेशी, पाकिस्तानी नागरिकांकडून दंगलीसह बॉम्बस्फोटाची धमकी। कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण, अंतरिम जामीन मंजूर। मद्रास हायकोर्टाचा 7 एप्रिलपर्यंत दिलासा। 100 महान नेत्यांमध्ये फडणवीस 13वे, ठाकरे बंधू यादीतून गायब। पवार 77व्या स्थानी तर एकनाथ शिंदे 51व्या क्रमांकावर। फास्टॅग नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल, सर्व टोल नाक्यांवर 1 एप्रिलपासून फास्टॅग बंधनकारक। 1 एप्रिलपासून 800 औषधे महागणार। ताप, मधुमेह आणि ॲलर्जीवरील औषधांचा समावेश। मोठा दिलासा, 1 एप्रिलपासून वीज स्वस्त होणार, दरामध्ये 10% कपात। ठाकरेंच्या टीकेनंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। सौगाते मोदी की सौगाते सत्ता, दोन्ही पक्षातील नेत्यांचे वेगवेगळे दावे। राणा सांगा प्रकरणावरून राज्यसभेचे कामकाज विस्कळीत। खरगे यांच्या विधानावर भाजप संतप्त, माफीची मागणी। अजितदादांचा भुजबळांना पुन्हा डच्चू, मंत्रिपद काय, समितीमध्येही स्थान नाही। मंत्रिपद न मिळालेल्या छगन भुजबळांना अजित पवारांनी पुन्हा एकदा डावलल्याची चर्चा रंगली। धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना नेमकं कसं डावललंय? कोकण व मध्य महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा, मराठवाडा व विदर्भात मात्र उष्णतेची लाट। आम्हाला पुन्हा राजा हवा, नेपाळमध्ये जनता रस्त्यावर। काठमांडू संचारबंदी, जाळपोळ व संघर्षात एक ठार। 2008 मध्ये 240 वर्षे जुनी राजेशाही केली होती रद्द। लाडकी बहीण योजनेचा निधी तात्काळ थांबवा, खासदार वर्षा गायकवाड यांची लोकसभेत मागणी। राज्यातील प्रमुख धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा। कोयना धरणात 54% तर जायकवाडीमध्ये 55% पाणीसाठा। आगामी 2 महिन्यांचे पाणी नियोजन महत्त्वाचे ठरणार। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।